नमस्कार. एस न्यूजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. प्रतीक्षा संपली. राज्यातील 29 महापालिकांची निवडणूक जाहीर. 15 जानेवारीला मतदान तर 16 जानेवारीला मतमोजणी. जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील ते वादग्रस्त रजिस्टर चौकशी समितीनं घेतलं ताब्यात. दोषींवर कडक कारवाई करण्याची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी. इचलकरंजीतील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी इचलकरंजीतील रस्त्याच्या पॅचवर्कच्या घाईनं अपघातांना दिलं निमंत्रण. भाजप शिवसेनेला आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीची गरज उरली नाही. आमदार सतेज पाटील यांचा टोला. आणि आचारसंहिता धाब्यावर बसवत आमदार राजेश क्षीरसागर यांनी केला विकास कामांचा शुभारंभ. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. नमस्कार. एस न्यूजच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात सविस्तर बातम्या. मुंबई ठाण्यासह राज्यातील प्रलंबित 29 महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज निवडणूक आयोगानं जाहीर केलाय. महापालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून त्याचा निकाल 16 जानेवारी रोजी लागणार आहे. आजपासूनच या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित होत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. त्यामध्ये सुरुवातीला 2 डिसेंबर रोजी नगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुका घेण्यात आल्या. आज राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. राज्यातील महापालिका निवडणुकींचा बिगुल वाजला. अर्ज दाखल करण्याचा कालावधी 23 ते 30 डिसेंबर 2025. छाननी 31 डिसेंबर. अर्ज माघारीची मुदत 2 जानेवारी 2026. मतदान 15 जानेवारी 2026 आणि मतमोजणी 16 जानेवारी 2026. राज्यातील 29 महापालिकांसाठी 3,48,00,000 मतदार मतदान करणार आहेत. महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीनं करता येणार आहेत. तसंच ज्या उमेदवारांकडं सध्या जात वैधता प्रमाणपत्र नाही त्यांना निवडणुकीपासून 6 महिन्यांच्या आत ते सादर करावं लागणार आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या शिष्टमंडळानं 8 डिसेंबरला जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात स्टिंग ऑपरेशन केलं होतं. यामध्ये वैद्यकीय बिलं मंजुरीसाठी होणाऱ्या आर्थिक देवघेवीचं रजिस्टर मिळून आलं होतं. त्यानंतर आरोग्य विभागानं याची गांभीर्यानं दखल घेऊन या प्रकरणी चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन केली. आज या समितीनं जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात जाऊन पंचनामा करत रजिस्टर ताब्यात घेतलं. आता आठवडाभरात याची पूर्ण चौकशी करून शासनाला अहवाल सादर करण्यात येणार आहे. कोल्हापूर जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात वैद्यकीय बिलं मंजुरीसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होत असल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाला मिळाली होती. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार आणि सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांच्यासह शिष्टमंडळानं 8 डिसेंबरला कोल्हापूर जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात अचानक भेट दिली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नितीन वाडीकर यांच्या समवेत कार्यालयातील कागदपत्र तपासली असता या ठिकाणी वैद्यकीय बिलं मंजुरीसाठी आर्थिक देवघेवीच्या नोंदीचे एक रजिस्टर आढळून आलं. हा सर्व प्रकार सुरू असताना कार्यालयातील कर्मचारी शशिकांत कारंडे तिथून पळून गेले होते. त्यावेळी हे रजिस्टर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समोरच सील करण्यात आलं आणि याच्या सखोल चौकशीची मागणी करण्यात आली. या प्रकरणी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात देखील आमदार भास्कर जाधव यांनी प्रश्न उपस्थित केला होता. आरोग्य विभागानं याची गांभीर्यानं दखल घेऊन या प्रकरणी सखोल चौकशी करण्यासाठी आरोग्य उपसंचालक दिलीप माने, सहाय्यक संचालक डॉक्टर संजय रणवीर आणि दीपक वरक यांची त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमली होती.
आज या चौकशी समितीनं ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात जाऊन पंचनामा करत आर्थिक देवघेवीचं रजिस्टर ताब्यात घेतलं. मात्र आरोग्य उपसंचालक डॉक्टर दिलीप माने यांनी आज या प्रकरणाशी संबंधित सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात उपस्थित राहण्याचं पत्र देऊन देखील कार्यालयातील कर्मचारी कारंडे हे अनुपस्थित राहिले. त्यामुळे उपनेते संजय पवार आणि विजय देवणे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नितीन वाडीकर यांना धारेवर धरलं. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सूचना देऊनही कर्मचारी उपस्थित का नाहीत अशी विचारणा करत कार्यालयाची केवळ रंगरंगोटी नको, या कार्यालयाला लागलेल्या घुशींवर कारवाई करा अशी मागणी केली. यावेळी आरोग्य उपसंचालक डॉक्टर दिलीप माने यांनी पंचनामा करून सील केलेलं रजिस्टर चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. आता आठवडाभरात चौकशी करून याचा अहवाल शासनाला पाठवणार असल्याचं सांगण्यात आलं. शिवसेना उपनेते संजय पवार यांनी चौकशी समितीनं या प्रकरणाची सखोल चौकशी करून दूध का दूध आणि पाणी का पाणी करावं आणि दोषींवर फौजदारी स्वरूपाच्या तक्रारी दाखल करत त्यांना सेवेतून बडतर्फ करावं अशी मागणी केली. वैद्यकीय बिलं देण्यासंदर्भात जो काळा बाजार चालू होता, जी टक्केवारी सुरू होती, त्याचा पर्दाफाश शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने केलेला आहे. आज एक समिती नेमली, त्या समितीचे अध्यक्ष म्हणून डीडी आपले म्हणजे उपसंचालक आमचे माने साहेबांनी नेमले आणि त्यांच्या बरोबर एक 4 जबाबदार अधिकारी नेमलेले आहेत. आम्ही जी फाईल सील केली होती, ज्याला लाल डायरी म्हणतो आपण, त्या लाल डायरीमध्ये काय आहे तर लाल डायरीमध्ये हिशोबाची वही आहे. रोजचा हिशोब, किती पैसे दिले आतापर्यंत बिलं, आणि त्या बिलामध्ये टक्केवारी किती जमली, आणि त्या टक्केवारीतले पैसे कुणा मॅडमला दिले, कुठल्या सरांना दिले, आणि हिशोब पूर्ण अशा पद्धतीने फाईल होती. ती फाईल आम्ही सील केली होती. ती फाईल त्यांनी आमच्या सगळ्यांसमोर ओपन केलेली आहे, पंचनामा केलेला आहे. आम्हाला आश्वासन दिलंय की ह्यात कुठल्याही परिस्थितीमध्ये पारदर्शकपणे आमची चौकशी केली जाईल आणि दोषींवर कारवाई केली जाईल. जर केली नाहीच तर भविष्यामध्ये पुन्हा आम्हाला यांच्या विरोधात दाद मागायला लागेल. परंतु एकदाच दूध का दूध आणि पाणी का पाणी केलं पाहिजे. जे चोर आहेत त्या चोरांना शिक्षा झालीच पाहिजे. आणि आश्चर्य आहे, ते कारंडा नावाचा शिपाई जर डीडी साहेबांनी पत्र दिले, CS साहेबांनी पत्र दिले, आज समितीसमोर तो हजर राहिलेला नाही आहे. चौकशी समिती सदस्यांच्या समोरच झालेल्या चर्चेवेळी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रेश्मा पाटील, प्रशासन अधिकारी राजेंद्र पाटील, प्रवीण पालव, अभिजित बुकशेट आदी उपस्थित होते. इचलकरंजीत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलंय. यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. इचलकरंजी शहरवासियांचं अनेक वर्षांचं स्वप्न अखेर पूर्ण झालंय. आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. यावेळी क्रेनच्या सहाय्यानं छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. रिमोटच्या सहाय्यानं छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याचं प्रथम दर्शन सोहळा पार पडला. यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धैर्यशील माने, आमदार राहुल आवाडे, आयुक्त पल्लवी पाटील, माजी आमदार सुरेश हळवणकर, माजी आमदार प्रकाश आवाडे, शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी, शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. छत्रपती संभाजी महाराज यांना मानवंदना देत ध्येय मंत्रानं कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी बोलताना आमदार राहुल आवाडे यांनी इचलकरंजी शहर गेल्या अनेक दिवसांपासून भगवमय झाल्याचं सांगत अनेक वर्षाच्या मागणीला यश आल्याचं सांगितलं. खासदार धैर्यशील माने यांनी माझ्या खासदारकीच्या काळात मला छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचं लोकार्पण करायला मिळालं, हे मी माझं भाग्य समजतो असं सांगितलं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजी महाराज हा पूर्णाकृती पुतळा लोकवर्गणीतून निर्माण केल्यानं हे स्मारक शासनाचं नसून हे जनतेचं असल्याचं सांगितलं. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे दोन्ही पुतळे हे सर्वांना प्रेरणा देत राहतील. अवघ्या 8 महिन्यात या पुतळ्याचं काम पूर्ण झाल्यानं या पुतळा उभारणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोलाचा वाटा असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. इचलकरंजी शहराचा पाण्याचा प्रश्न लवकरच सोडवू अशी ग्वाही त्यांनी दिली. या कार्यक्रमाला शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पदाधिकारी, शिवभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजीत घाई गडबडीनं रस्त्यांच्या दुरुस्तीची कामं करण्यात आली. यात रस्त्यावर पसरलेल्या खडीमुळे रविवारी रात्री दुचाकी घसरून अपघात झाला. यामध्ये बहीण भावासह भाचा गंभीर जखमी झालाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आजच्या इचलकरंजी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं काही दिवसांपासून रस्त्यांच्या दुरुस्तीची कामं हाती घेतली आहेत. शहरातील प्रमुख रस्त्यांचं पॅचवर्क करून त्यावर खडी पसरण्यात आली आहे. मात्र घाई गडबडीत केलेली ही कामं अपघाताला निमंत्रण देणारी ठरत आहेत. रविवारी रात्री मध्यवर्ती बसस्थानकाकडून हुलगेश्वरीकडे जात असताना एका दुचाकीचा अपघात झाला. घरगुती कार्यक्रम आटोपून मोहन सोनार हे कुटुंबांसह दुचाकीवरून घरी जात होते. मात्र रस्त्यावर पसरलेल्या खडीमुळं त्यांची दुचाकी घसरली. यात सोनार यांच्यासह त्यांची बहीण बसव्वा गंगापुरे आणि 7 वर्षाचा भाचा नकुल हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर IGM रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. मुख्यमंत्री येणार म्हणून केवळ दिखावा करण्यासाठी पॅचवर्क न करता संपूर्ण रस्त्यांचं दर्जेदार काम करावं आणि या अपघात प्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई आणि धोकादायक खडी तात्काळ हटवून रस्ते सुरक्षित करावेत अशी मागणी नागरिकांनी केली आहे. महाडीबीटी पोर्टलवरील कागदपत्र अपलोड न केल्यास शेतकऱ्यांचं नाव निवड यादीतून आपोआप रद्द करण्याची प्रक्रिया सद्यस्थितीत बंद करण्यात आली आहे. त्यामुळे निवड झालेले सर्व लाभार्थी त्यांची कागदपत्र अपलोड करून विविध योजनांचा लाभ घेण्याच्या प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात, अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधान परिषदेत दिली आहे. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी याबाबतचा प्रश्न विधिमंडळ अधिवेशनात विचारला होता. कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करताना शेतकऱ्यांना येत असलेल्या अडचणींबाबत आमदार सतेज पाटील यांनी विधिमंडळ अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून सरकारचं लक्ष वेधलं. शासन महाडीबीटी पोर्टलवरून शेतकऱ्यांना यांत्रिकीकरण, ठिबक सिंचन आणि फळबाग लागवडीसाठी अनुदान देतं. पण महाडीबीटीवरील तांत्रिक अडचणींमुळे कागदपत्र अपलोड होत नसल्यानं मुदतीअखेर निवडलेला अर्ज बाद होण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सभागृहाच्या निदर्शनाला आणून दिलं. यावर खुलासा करताना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी महाडीबीटी पोर्टल ॲग्रीस्टॅग शेतकरी क्रमांकाशी जोडल्यामुळं काही लाभार्थ्यांना कागदपत्र अपलोड करण्यासाठी अडचण येत होती अशी कबुली दिली. तथापि महाडीबीटी पोर्टलवरील कागदपत्र अपलोड न केल्यास शेतकऱ्यांचं नाव निवड यादीतून आपोआप रद्द करण्याची प्रक्रिया सद्यस्थितीत बंद करण्यात आली आहे. त्यामुळे निवड झालेले सर्व लाभार्थी त्यांचे कागदपत्र अपलोड करून विविध योजनांचा लाभ घेण्याच्या प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात, अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. शाहूवाडी तालुक्यातील खेडे येथे 600 वर्षांपूर्वीच्या बेहेडा महाकाय वृक्षाला इंग्लंडमधील प्रतिनिधींनी भेट दिली. या महाकाय वृक्षामुळे शाहूवाडीतील खेडे हे छोटंसं गाव जगाच्या नकाशावर झळकणार आहे. शाहूवाडी तालुक्यातील खेडे या गावामध्ये सुमारे 500 ते 600 वर्ष वयाचा बेहेडा हा बहुगुणी वृक्ष असल्याचं आढळून आलंय. या वृक्षाची उंची 120 फूट तर घेर 70 फुटांहून अधिक आहे. 8000 स्क्वेअर फुटांपेक्षा जास्त जागेत हा वृक्ष विस्तारलाय. आझाद हिंद राष्ट्रीय ट्रस्ट आणि आझाद हिंद नेचर आर्मी या निसर्गप्रेमी संस्थांनी हा वृक्ष शोधून काढलाय. असे वृक्ष हे आपल्या जैवविविधतेचे मानदंड आहेत. त्यामुळे या वृक्षाचं महत्त्व सर्वसामान्यांसह निसर्गप्रेमींना लक्षात यावं. त्याचबरोबर जागतिक स्तरावर या वनस्पतीची ओळख व्हावी यासाठी आमदार डॉक्टर विनय कोरे प्रयत्नशील आहेत. जागतिक पातळीवर हेरिटेज ट्री क्षेत्रात काम करणारे इंग्लंडमधील आर्बोकल्चरल असोसिएशन या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन पार्कर यांनी खेडे गावातील या वृक्षाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी बोलताना इंग्लंडचे जॉन पार्कर यांनी जगभरातील वृक्षांचं संवर्धन करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं असं आवाहन केलं. This is one of the most remarkable trees I think I've ever seen. It's absolutely amazing. A huge Beheada tree, around 600 years old. I absolutely love it. It's just a privilege to be here. This tree is such an important part of the culture and the heritage of this community and beyond. The environmental benefits are enormous. It's just a very, very special and irreplaceable tree and specimen of this species. It's just a wonderful, wonderful thing, and it's a privilege to have been shown this tree today.
In terms of what can be done to protect this tree going forward, obviously the local community has done incredible work in looking after it. If they hadn't done such great work as guardians of this tree, it wouldn't be here now in the condition it's in. So a lot of respect needs to be given to the local community for what they have done with this amazing tree. More widely, you can always look at tightening up legislation to try and protect trees. Trees are very important to us, and there's sometimes a risk to trees when development happens, for example, and an increase of house building and businesses being built up. That can have an impact on trees, and we have to make sure we protect them. आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी या महाकाय वृक्षामुळं शाहूवाडीतील खेडे हे छोटंसं गाव जगाच्या नकाशावर झळकणार असल्याचं सांगितलं. गेल्या 18 ते 20 पिढ्यांनी जपलेल्या वृक्षसंपदेचा अमूल्य ठेवा करण्यामुळं शाहूवाडीचं वैभव जगासमोर येईल असं आवाहन विनय कोरे यांनी केलं. यावेळी तहसीलदार गणेश लव्हे, गटविकास अधिकारी सुनील पाटील, आझाद आर्मी नेचर संस्थेचे अध्यक्ष राहुल मगदूम, निसर्ग अभ्यासक सुहास वायंगणकर, वैभव राजे, सरपंच अनिता कांबळे, उपसरपंच अनिता मांडवकर, माजी जिल्हा परिषद सदस्य सर्जेराव पाटील पेरिडकर, विलास सोळसणकर, अपर्णा जाधव, कृष्णा पाटील, विस्तार अधिकारी A.Y. कदम, पोलीस निरीक्षक विजय घेरडे, वन विभागाचे राजाराम शिंदे, पांडुरंग दळवी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. राज्यातील बाल गुन्हेगारी कमी करण्यासाठी सरकारनं कोणत्या नाविन्यपूर्ण उपाययोजना राबवल्या असा सवाल विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित केला. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाल गुन्हेगारी कमी करण्यासाठी नागपूर शहर पोलिसांनी राबवलेल्या केअर कार्यक्रमाच्या धर्तीवर विशेष बाल पोलीस पथक आणि बाल कल्याण पोलीस अधिकारी यांच्याकडून केअर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत असल्याचं सांगितलं. आमदार सतेज पाटील यांनी राज्यातील बालगुन्हेगारी संदर्भात विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला. देशात मागील वर्षभरात बाल गुन्हेगारीच्या अंदाजे 36,000 घटना नोंदल्या गेल्या आहेत. त्यापैकी सर्वाधिक म्हणजेच 5,280 गुन्हे महाराष्ट्रातील आहेत. त्यामध्ये सुमारे 80% बाल गुन्हेगार 16 ते 18 वर्ष वयोगटातील असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सभागृहाच्या निदर्शनाला आणून दिलं. राज्य शासन 100% साक्षरतेचं लक्ष्य साध्य करण्यासाठी राबवत असलेली विविध साक्षरता मोहीम तसंच प्रगत शैक्षणिक राष्ट्र यासारख्या उपक्रमांनंतरही हजारो मुलं शाळा सोडून गुन्हेगारीकडे वळत असल्याचं भयावह वास्तव नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोनं प्रसिद्ध केलेल्या अहवालातून निदर्शनाला आलंय. या प्रकरणी शासनानं चौकशी केली आहे का? चौकशीमध्ये मुलं गुन्हेगारीकडे वळण्याची कोणती कारणं आढळून आली आहेत? तसंच मुलांना गुन्हेगारीपासून परावृत्त करून बाल गुन्हेगारी कमी करण्यासाठी कोणत्या नाविन्यपूर्ण उपाययोजना राबवण्यात आल्यात? असे प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केले. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाल गुन्हेगारी कमी करण्यासाठी तसंच अशा बालकांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी नागपूर शहर पोलिसांनी राबवलेल्या केअर कार्यक्रमाच्या धर्तीवर विशेष बाल पोलीस पथक आणि बाल कल्याण पोलीस अधिकारी यांच्याकडून केअर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. कोल्हापूर जिल्ह्यातील 2 महापालिकांसह राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीची आज घोषणा झाली. निवडणूक घोषित होताच कोल्हापूर शहरातील राजकीय लोकांचे फलक हटवण्यासह निवडणुकीसंदर्भातील लगबग सुरू झाली आहे. राज्यातील बहुप्रतीक्षित महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम आज जाहीर झाला. त्यानंतर लगेचच कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्यासह अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शिल्पा दरेकर, उपायुक्त किरण धनावडे, सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी निवडणूक कार्यालयात एकत्र आले. आचारसंहिता लागू झाल्यानंतर निवडणुकीच्या कामकाजाला सुरुवात झाली असून शहरातील सर्व राजकीय फलक हटवण्याची मोहीम हाती घेतल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी दिली. आज माननीय राज्य निवडणूक आयोगानं 29 महानगरपालिकांचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याच्यामध्ये कोल्हापूर महानगरपालिकेची सुद्धा निवडणूक 15 जानेवारी रोजी होणार आहे. सविस्तर प्रोग्राम जाहीर केलेला आहे. त्या अनुषंगानं कोल्हापूर महानगरपालिकेअंतर्गत एकूण 7 RO ऑफिस म्हणजे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे ऑफिसेस स्थापन केलेले आहेत. त्यांची उद्या बैठक घेऊन आम्ही पुढची जी काही कारवाई आहे तर त्या कारवाई करण्यासंदर्भात सूचित करणार आहोत. आज आचारसंहिता 5 वाजल्यापासून लागू झालेलं आहे. त्याच्या अनुषंगाने शहरामध्ये जे काही अनधिकृत डिजिटल बॅनर पोस्टर्स आहेत तर ते काढण्यासाठी सुद्धा मोहीम आता आम्ही सूचना दिलेल्या आहेत. आज रात्री किंवा पुढील 24 तासामध्ये याच्याबाबत कारवाई पूर्ण केली जाणार आहे. तसंच
नॉमिनेशनच्या अनुषंगानं उमेदवारांना माहिती व्हावी किंवा सोयीचं व्हावं या दृष्टिकोनातून सिंगल विंडो सिस्टीमसुद्धा आम्ही 1-2 दिवसामध्ये जाहीर करतो आहे. आचारसंहितेची वेगवेगळी पथकं आम्ही नेमलेली आहेत, प्रत्येकाला नोडल ऑफिसर नेमलेला आहे. त्याच्या अनुषंगानं पुढील कारवाई करण्यात येत आहे. एकंदरीत कोल्हापूर महानगरपालिकेच्या मुख्य निवडणूक अधिकारी प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक नियंत्रक आणि समन्वयक अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्यासह 7 नोडल अधिकारी महापालिका निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी सज्ज झालेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या CPTP बॅच 2011 मधील महाराष्ट्र शासनाच्या यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी पुणे इथं प्रशिक्षण घेत असलेले उपजिल्हाधिकारी, उपपोलीस अधीक्षक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी गोकुळ शिरगाव इथल्या गोकुळ प्रकल्पाला अभ्यास भेट दिली. या भेटीत संघाच्या दूध संकलनापासून प्रक्रिया, गुणवत्ता नियंत्रण, दुग्धजन्य पदार्थ निर्मिती, वितरण व्यवस्था तसंच दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, स्वच्छता, नियोजनबद्ध व्यवस्थापन आणि पारदर्शक प्रशासन या बाबींचे अधिकाऱ्यांनी कौतुक केलं. यावेळी संघाचे चेअरमन नाविद मुश्रीफ, दुग्ध विकास अधिकारी प्रकाश आवटी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. ख्रिश्चन एकता मंचच्या वतीनं ख्रिसमस फेस्टिवल निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. 25 डिसेंबरपर्यंत हा महोत्सव चालणार आहे. ख्रिश्चन एकता मंचामार्फत ख्रिसमस फेस्टिवल निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले. 10 डिसेंबरला ह्युमन राईट्स डे निमित्त महाराणी ताराराणी पुतळा परिसरात रॅली काढण्यात आली. तसंच कोल्हापूरमधील बेघर निवारा हँडिकॅप्ड संस्था, अंध युवक मंच यांना भोजन, आर्थिक मदत, धान्य तसंच कपडे वाटप करण्यात आलं. यानंतर चित्रकला, वक्तृत्व स्पर्धा पार पडली. महिलांसाठी होम मिनिस्टरचा कार्यक्रम घेण्यात आला. 13 ते 15 डिसेंबर दरम्यान कागलमध्ये आध्यात्मिक कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये पास्टर विकास कांबळे यांनी प्रभू येशूचा संदेश दिला. ख्रिसमसपर्यंत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी ख्रिश्चन एकता मंचाचे कार्याध्यक्ष जॉन भोरे, रीटा वाघ, निलिमा ढाले, जोशुआ सावंत, प्रमोद आवळे, सुरेंद्र माने, निर्मला सालदाना, जीवन चव्हाण, प्रकाश माने आदी उपस्थित होते. दुबईमध्ये एशियन यूथ पॅरा गेम्स सुरू आहेत. यामध्ये शाहूवाडी तालुक्यातील बांबवडेच्या साईवर्धन विक्रम पाटील यानं गोळाफेकमध्ये देशाला सुवर्ण पदक मिळवून दिलंय. F-35 प्रकारात साईवर्धननं प्रथम क्रमांकासह यश मिळवलंय. साईवर्धन पॅरा ऑलिम्पिक स्पोर्ट्स असोसिएशन कोल्हापूरचा खेळाडू आहे. त्याला सचिन खिलारे, देवदत्त माने, विनायक सुतार यांचं मार्गदर्शन लाभलं. साईवर्धननं मिळवलेल्या या यशाबद्दल त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. राज्य निवडणूक आयोगाची आज दुपारी 4 वाजता पत्रकार बैठक झाली. या पत्रकार बैठकीत राज्यातील महापालिका निवडणुकांची घोषणा झाली. निवडणुकीची घोषणा होताच महापालिका क्षेत्रात आचारसंहिता सुद्धा लागू झाली. पण कोल्हापूर शहरात पहिल्याच दिवशी आचारसंहितेला ठेंगा दाखवण्याचा प्रकार घडलाय. रविवारी नागपुरात महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचं सूप वाजलं. त्यानंतर आज दुपारी 4 वाजता पत्रकार बैठकीत निवडणूक आयोगानं राज्यातील महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. हा कार्यक्रम जाहीर केल्यापासूनच महापालिका क्षेत्रात आदर्श आचारसंहितेची घोषणा झाली. दुपारी 4 वाजता निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी आचारसंहिता धाब्यावर बसवत रात्री 8 वाजण्याच्या सुमाराला कसबा बावड्यातील लाईन बाजार परिसरात सेवा रुग्णालयासमोर रस्त्याच्या कामाचा शुभारंभ केला. आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर विकास कामांचे नारळ फोडण्याचा हा प्रकार बघून सर्वसामान्य नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त होत होतं. आचारसंहिता जाहीर झाल्यावर विकास कामांचे नारळ फोडून काम सुरू करत मतदारांना प्रभावित करता येतं का, अशी चर्चा कसबा बावडा आणि परिसरातून रंगली होती. राज्य शासनानं आदिवासींच्या जमिनी खाजगी कंपन्यांना भाडेतत्वावर देण्यासाठी नवीन कायदा आणण्याची घोषणा केली आहे. या विरोधात आदिवासी संघटनांनी ठिकठिकाणी आंदोलनं केली आहेत. आदिवासी संरक्षक कायद्यांना कमकुवत करून आदिवासींना भूमिहीन करण्यामागं शासनाचं धोरण काय आहे? आदिवासींच्या जमिनी खाजगी कंपन्यांना भाडेपट्ट्यानं देण्याचा निर्णय मागं घेण्याबाबत कोणती कार्यवाही केली, असे प्रश्न विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित केले.
राज्य शासनानं आदिवासींच्या जमिनी खासगी कंपन्यांना भाडेतत्वावर देण्यासाठी नवीन कायदा आणायची घोषणा केली आहे. हा निर्णय आदिवासींच्या शोषणापासून त्यांचं रक्षण करण्यासाठी बनवलेल्या महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 कलम 36A आणि संबंधित नियमांचं उल्लंघन करणारा आहे. या नवीन कायद्याविरुद्ध आदिवासी संघटना ठिकठिकाणी आंदोलनं करतायत. याबाबतचा प्रश्न विधान परिषदेत उपस्थित करून आमदार सतेज पाटील यांनी सरकारचं लक्ष वेधलं. खनिज संपत्तीनं समृद्ध जमिनी खासगी कंपन्यांना दिल्यानं आदिवासींचं अस्तित्व आणि संस्कृती धोक्यात येणार आहे. आदिवासी संरक्षक कायद्यांना कमकुवत करण्यामागं शासनाचं धोरण काय आहे, तसंच भाडेतत्वाच्या नावाखाली आदिवासींच्या जमिनी हडप करण्यासाठी हा कायदा वापरला जाणार नाही याची शासन हमी देणार काय? आदिवासींच्या जमिनी खासगी कंपन्यांना भाडेपट्ट्यानं देण्याचा निर्णय मागं घेण्याबाबत कोणती कार्यवाही केली, असे प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केले. यावर खुलासा करताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 36 व 36A मधील तरतुदीनुसार अनुसूचित जमातीमधील व्यक्तींकडून करण्यात येणाऱ्या वहिवाटीच्या हस्तांतरणावर निर्बंध लादण्यात आले असल्याचं सांगितलं. अनुसूचित जमातीच्या जमिनी खासगी कंपन्यांना भाडेपट्ट्यानं देण्याच्या अनुषंगानं सदर तरतुदींमध्ये सद्यस्थितीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. सध्या राज्यात चुकीच्या पद्धतीनं कारभार सुरू आहे. आमदार सतेज पाटील यांना सातत्यानं लक्ष करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र काहीही झालं तरीही निवडणूक काँग्रेस आणि समविचारी पक्ष जिंकणार असा ठाम विश्वास माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केला. राजेंद्रनगर परिसरात संत श्रेष्ठ सद्गुरू गणावधूत महाराज भक्तिसेवा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संदीप बिरांजे यांनी स्वखर्चातून 16 CCTV बसवलेत. माजी आमदार पाटील यांच्या हस्ते ते कार्यान्वित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कोल्हापुरातील राजेंद्रनगर परिसरामध्ये सुरक्षेच्या कारणास्तव संत श्रेष्ठ सद्गुरू गणावधूत महाराज भक्तिसेवा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संदीप बिरांजे यांनी स्वखर्चातून 16 CCTV बसवलेत. माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते हे CCTV कार्यान्वित करण्यात आले. यावेळी बोलताना माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी संदीप बिरांजे आणि अर्चना बिरांजे यांच्या कामाचं कौतुक केलं. महानगरपालिका निवडणुकीसाठी आपण सज्ज राहिलं पाहिजे. सध्या राज्यात चुकीच्या पद्धतीनं कारभार सुरू असून आमदार सतेज पाटील यांना लक्ष्य केलं जात असलं तरी काँग्रेस आणि समविचारी पक्षच निवडणूक जिंकतील, असा विश्वास माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केला. या राज्यात काय चालले, या देशात काय चालले, कशा पद्धतीने दिशाभूल करायचा प्रयत्न चालू आहे हे पूर्ण तुम्हाला सगळ्यांना सांगितलेलं आहे. तेव्हा येणाऱ्या काळामध्ये आता बंटी साहेबांना कुठेतरी टार्गेट केलं जाईल. संदीप, आता आपली जबाबदारी या ठिकाणी मोठी असणार आहे की बंटी साहेब जरी कॅप्टन असले तर खालचे प्लेयर जरा स्ट्रॉंग लागणार आहेत. त्यामुळं या सगळ्या प्लेयरची जबाबदारी असणार आहे की आपण आपापला भाग कसा सांभाळायचा, कशी बॅटिंग करायची, कशा पद्धतीने सिक्स मारायची, कुठेही त्या ठिकाणी गाफील राहून चालणार नाही. तुम्ही जर फिल्डिंग टाईट केली तर निश्चितपणे ही मॅच बंटी साहेबही जिंकणार आहेत, हे मला या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी सांगायचं. याप्रसंगी माजी नगरसेवक राजू लाटकर यांनी राज्य सरकारवर कडाडून टीका केली. यावेळी माजी नगरसेवक लाला भोसले, राजू साबळे, सुरेश ढोणुक्षे, प्रवीण केसरकर, सर्जेराव साळुंखे, सचिन शेंडे, बंटी हवालदार, नागेश शिंदे, सुखदेव बुद्ध्याळकर, बाबा कांबळे, उदय कांबळे, सुधाकर कांबळे, अमर साळुंखे, विजय कांबळे, अक्षय कांबळे, सुलतान शेख, पिंटू सोरटे, मीना कांबळे, संगीता चक्रे, शोभा सूर्यवंशी, रमाबाई मंचन यांच्यासह नागरिक उपस्थित होते. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर MIM पक्षाच्या वतीनं आज राजर्षी शाहू स्मारक भवन इथं संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढवून जिंकण्याचा निर्धार करण्यात आला. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर MIM पक्षाच्या वतीनं आज राजर्षी शाहू स्मारक भवनात संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शहरातील वॉर्डनिहाय पदनियुक्त्या करण्यात आल्या. मेळाव्यात बोलताना पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शफी उल्ला काझी यांनी कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्धार करून जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणूया असं आवाहन केलं.
यावेळी पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र सचिव शाहिद शेख, कोल्हापूर लोकसभा समन्वयक इलियास कुन्नुरे, कोल्हापूर शहराध्यक्ष इरफान बिजली, हाफिज जुबेर पठाण, आसिफ शेख, सलमान नाईकवाडे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. साळोखे नगरमधील डी.वाय. पाटील कॉलेजमध्ये महिला व्यावसायिकांसाठी आज विशेष कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे निवृत्त विभागीय अधिकारी सुरेश उमाप यांनी उपस्थित महिलांना उद्योग व्यवसायाविषयी मार्गदर्शन केलंय. लघु आणि मध्यम उद्योजकांच्या सक्षमीकरणासाठी एक अत्यंत महत्त्वाकांक्षी पाऊल उचलत MSME, MSSIDC आणि IDMI यांच्या संयुक्त विद्यमानं साळोखे नगरमधील डॉक्टर डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कॅम्पसमध्ये RAMP योजनेअंतर्गत लघु उद्योजकांसाठी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. लघु आणि मध्यम उद्योजकांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी रॅम्प योजनेअंतर्गत ही कार्यशाळा घेण्यात आली. या विशेष मार्गदर्शन कार्यशाळेत उद्योजकता विकास, वाढीच्या संधी आणि डिजिटल बँकिंग संबंधी महिलांना महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे निवृत्त विभागीय अधिकारी आणि शिवमुद्रा फाउंडेशनचे संस्थापक सुरेश उमाप यांनी सखोल मार्गदर्शन केलं. सुरेश उमाप यांनी व्यवसायाचं प्रभावी आर्थिक नियोजन आणि व्यवस्थापन, उत्पन्न वाढीचे विविध आणि नवीन मार्ग, उद्योग व्यवसायासाठी शासनाच्या सर्व प्रकारच्या कर्ज योजना, यात विशेषतः महिला उद्योजकांसाठी असलेल्या विशेष योजनांची विस्तृत माहिती, डिजिटल कर्ज प्रक्रिया आणि त्यासाठी अर्ज करण्याची सोपी पद्धत, भारत सरकारच्या लघु उद्योजकांसाठी असलेल्या विविध महत्त्वाकांक्षी योजनांची सखोल माहिती दिली. महिलांनी जास्तीत जास्त उद्योगामध्ये, व्यवसायामध्ये आलं पाहिजे आणि जेवढ्या जास्तीत जास्त महिला उद्योगामध्ये, व्यवसायामध्ये येतील तेवढं प्रत्येक कुटुंब आर्थिकदृष्ट्या सधन त्या ठिकाणी होऊ शकतं. तर त्या दृष्टिकोनातून महिलांनी जास्तीत जास्त उद्योगामध्ये येण्यासाठी महिलांचं कॅपॅसिटी बिल्डिंग, त्याच्यामध्ये विशेषतः शासकीय योजना काय कोणकोणत्या आहेत, त्यासाठी महिलांसाठी स्पेसिफिक शासकीय योजनांमध्ये काय काय तरतुदी त्या ठिकाणी आहेत, त्या तरतुदींचा किंवा शासकीय योजनांचा जर महिलांना बेनिफिट या ठिकाणी जर घ्यायचा असेल तर तो बेनिफिट महिला कशा पद्धतीने घेऊ शकतात, त्या सर्व शासकीय योजनांची माहिती या प्रोग्राममध्ये त्या ठिकाणी दिली जाणार आहे. एवढंच नाही तर मग आर्थिक व्यवस्थापन कसं करायचं उद्योगाचं, उद्योगाची निवड कशी करायची, मार्केट सर्वे कसा करायचा, मार्केटिंग कसं करायचं, उद्योगाचे हिशेब कसे ठेवायचे, प्रकल्प अहवाल कसा तयार करायचा. मग थोडक्यात एखाद्या महिलेच्या मनामध्ये एखादा उद्योग व्यवसाय करायची इच्छा निर्माण झाल्यापासून उद्योग व्यवसाय सुरू होतपर्यंत काय काय करावं लागेल अशा पद्धतीची सर्व माहिती आणि मार्गदर्शन या 2 दिवसाच्या कार्यशाळेमध्ये महिलांना या ठिकाणी मिळणार आहे. दरम्यान या मार्गदर्शन शिबिरामुळे आत्मविश्वास निर्माण झाल्याचं सहभागी महिला प्रिया पाटील आणि राणी पाटील यांनी सांगितलं. आम्ही आता सध्या डी.वाय. पाटील कॉलेजमध्ये एडमी या संस्थेकडून आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालो आहोत. या कार्यक्रमामध्ये आमचे माननीय सर उमाप सर यांनी आम्हाला छान मार्गदर्शन केलं आणि आम्ही या संस्थेकडे जे आम्ही शिकत आहोत त्या संस्थेकडून आम्ही शिकलेल्या आमच्या ह्याच्याबद्दल आम्हाला उद्योग कसे करावे किंवा त्याच्याबद्दल कर्ज कसं मिळवून देणार याच्याबद्दल त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. मी डी.वाय. पाटील या कॉलेजमध्ये इडमी या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले. तर माननीय उमाप सर यांनी खूप छान मार्गदर्शन दिलं. त्यांच्या म्हणजे मार्गदर्शनामधून आम्हाला एक आत्मविश्वास निर्माण झाल्यासारखा झाला आणि त्यांनी एक कर्ज कसा उद्योग निर्माण करायचा याबद्दल खूप छान माहिती दिली. तर त्यांचे मनापासून खूप खूप आभार. या कार्यशाळेत सुमारे 60हून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमाला डी.वाय. पाटील साळोखेनगरचे कॅम्पस डायरेक्टर अभिजित माने, प्राचार्य डॉक्टर सुरेश माने उपस्थित होते. हातकणंगले तालुक्यातील भादोले इथल्या स्मशानभूमीत भानामतीचा अघोरी प्रकार उघडकीस आलाय. आज सकाळी रक्षा विसर्जनासाठी ग्रामस्थ स्मशानभूमीत गेल्यानंतर हा धक्कादायक प्रकार निदर्शनाला आला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
हातकणंगले तालुक्यातील भादोले इथल्या स्मशानभूमीत आज सकाळी रक्षा विसर्जनासाठी ग्रामस्थ गेले होते. त्यावेळी त्यांना एका कापडात लाल रंगाच्या दोरानं एक छोटं लोटकं बांधण्यात आल्याचं आढळून आलं होतं. संशयावरून काही स्थानिकांनी हे कापड काढून बघितल्यानंतर लोटक्यात बाहुली, अस्थी, लिंबू, टाचण्या, हळद कुंकू, गुलाल, काळे उडीद असं साहित्य आढळून आलं. तसंच एका चिठ्ठीत परिसरातील शर्यतीत अग्रेसर असणाऱ्या बैलांची आणि त्यांच्या मालकांची नावं लिहिल्याचं आढळून आलं. बैलगाडी शर्यतीमधील वर्चस्व वादातून हा अघोरी प्रकार करण्यात आल्याचा संशय व्यक्त होतोय. स्थानिकांनी या प्रकाराच्या चौकशीची मागणी करत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नदीतील गाळ उपसण्यात यावा अशी मागणी श्री छत्रपती शाहू महाराज सोशल फाउंडेशननं केली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलं. कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख नद्या विशेषतः पंचगंगा, दूधगंगा, वारणा या नद्यांमुळं दरवर्षी पुराचा धोका निर्माण होतोय. यामध्ये शेती, जनावरं, घरांचं, रस्त्याचं मोठं नुकसान होतंय. नदीला येणाऱ्या पुरामुळं परिसंस्थेवर खोलवर परिणाम होतोय. यासह दरवर्षी पूरग्रस्त भागातील लोकांना शासकीय निधी द्यावा लागतोय. शासनाकडून मागवलेल्या अहवालानुसार 2014 पासून नदीतील गाळ उपसा झालेला नाही. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नदीतील गाळ उपसण्यात यावा अशी मागणी श्री छत्रपती शाहू महाराज सोशल फाउंडेशननं केली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलं. सध्या गाळ साचत नदीचं पात्र अरुंद होत चाललंय. त्यामुळं गाळ जमणं हे पूर परिस्थितीचं वाढणारं एक महत्त्वाचं कारण असू शकतं असं संघटनेचं म्हणणं आहे. गाळ काढल्यामुळं नदीची जलधारण क्षमता वाढायला मदत होणार आहे. त्याचबरोबर पर्यावरणाचा समतोलसुद्धा राखला जाणार आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष संजय पोवार वाईकर, तात्यासो पाटील, भीमराव पवार, विद्यानंद जिरगे, बाळासाहेब पवार, शिवाजी पाटील, पांडुरंग सावंत, मारुती पाटील, अशोक माने, उदय कदम, विश्वास आयरेकर यांच्यासह पूरग्रस्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कोल्हापूर महानगरपालिकेचा 53वा वर्धापन दिन महापालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त उल्लेखनीय कार्य करणारे अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचा प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी वीरमाता, वीरपिता आणि वीरपत्नी यांनाही महापालिकेच्या वतीनं गौरवण्यात आलं. कोल्हापूर महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त महापालिकेच्या प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 54 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. 2024-25 या वर्षातील शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेच्या राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळवलेल्या महापालिकेच्या शाळांमधील स्वरा पाटील, अद्वैत पवार, संस्कार पाटील, मधुरिमा जाधव, उत्कर्ष खानोलकर, काव्या घोटणे, विराज पवार, रौनक वाईंगडे आणि ज्ञानदा चौगले या 10 विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं. यावेळी महापालिकेच्या शाळांमधील 41 विद्यार्थिनींना मोफत गणवेशाचं वाटप करण्यात आलं. देशाच्या रक्षणासाठी शहीद झालेल्या जवानांच्या तसंच महापालिकेच्या अग्निशमन विभागात कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या जवानांच्या वीर माता, वीर पिता आणि वीर पत्नी यांनाही यावेळी सन्मान करण्यात आलं. महापालिका कर्मचाऱ्यांच्या वतीनं पंचगंगा स्मशानभूमीला अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्या हस्ते 50,000 शेणी सुपूर्द करण्यात आल्या. यावेळी प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी महापालिकेच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शिल्पा दरेकर, उपायुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनवडे, सहाय्यक आयुक्त उज्ज्वला शिंदे, स्वाती दुधाणे, कृष्णा पाटील, मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी राजश्री पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. मातंग समाजातील मागास नागरिकांना शासनाच्या जागेत हक्काची घरं मिळावीत अशी मागणी कोल्हापुरातील मातंग समाजानं केली आहे. या मागणीसाठी समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलं. कोल्हापुरातील राजारामपुरीमधील शाहू मिलसमोर शाहू मिलच्या स्थापनेपासून मातंग समाजाची वस्ती आहे.
गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल मागासवर्गीय घटक पिढ्यानपिढ्या याच ठिकाणी राहत आहेत. सध्या कुटुंब सदस्य संख्या विस्तारल्यामुळं एका कुटुंबामध्ये 10 ते 12 लोक दाटीवाटीनं राहत आहेत. त्यामुळे या सर्वांना शासनाच्या जागेत हक्काची घरं देण्यात यावीत अशी मागणी कोल्हापुरातील समस्त मातंग समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे. या मागणीसाठी त्यांनी राजारामपुरी, शाहू मिल ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढला. मोर्चात सहभागी नागरिकांनी शासनाकडे अनेकदा मागणी करूनही दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप केला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना मागणीचे निवेदन देण्यात आलं. मोर्चात आदिनाथ साठे, प्रशांत अवघडे, राहुल सोनटक्के, अरुण कवाळे, गणेश सरुटे, प्रल्हाद वायदंडे, मालन कवाळे, मंदा साठे, साक्षी गर्दे, प्रमिला दाभाडे, अनुजा गद्रे, शोभा बुचडे यांच्यासह मातंग समाज बांधव सहभागी झाले होते. कोल्हापुरातील ज्येष्ठ पत्रकार, संपादक, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर सुनीलकुमार वसंतराव सरनाईक यांचं आज दुःखद निधन झालं. त्यांच्या निधनानं मराठी पत्रकारिता, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होतीये. सुनील कुमार सरनाईक यांनी गेली 4 दशकं पत्रकारिता, संपादन आणि लेखन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले. दैनिक सकाळ, पुढारी, लोकमत, पुण्यनगरी, तरुण भारत, सत्यवादी आदी वृत्तपत्रातून त्यांचं सातत्यपूर्ण लेखन प्रसिद्ध झालं होतं. ग्राहक जागर, नोट, पाऊलखुणा, संगीत सूर्य यासारख्या सदरांमुळं ते वाचकप्रिय झाले. पत्रकारितेबरोबरच त्यांनी साहित्य क्षेत्रातही मोलाचं योगदान दिलं. ज्योतिबा परिचय आणि नित्यक्रम, माणसं मनातली, रोखठोक, ज्योतिबा एक लोकदैवत, ग्राहक जागर, स्मरणगाथा यासारखी अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत. त्यांच्या साहित्यिक योगदानासाठी त्यांना राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. ते करवीर काशी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष होते. तसंच महाराष्ट्र शासनाच्या विविध समित्यांवर त्यांनी विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिलं होतं. त्यांच्या निधनानं पत्रकारिता, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील एक अभ्यासू, निर्भीड आणि संवेदनशील व्यक्तिमत्व हरपल्याची भावना व्यक्त होतीये. या सरकारचा संविधानावर आणि लोकशाहीवर विश्वास नाही अशी टीका आमदार सतेज पाटील यांनी केली. हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेता निवडीवरून माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिलं. यासह भाजप, शिवसेनेला आता राष्ट्रवादीची गरज वाटत नाही अशी टीका सुद्धा त्यांनी केली. त्यांनी टीका करणाऱ्या विरोधकांनी 3.5 वर्षात काय केलं ते त्यांनी दाखवावं असा टोला खासदार महाडिकांना लगावला. राज्यातील महापालिका निवडणुकांचं बिगुल आज वाजलं. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी माध्यमांशी बोलताना काँग्रेस कोल्हापूर महापालिकेची निवडणूक ताकदीनं लढणार असल्याचं सांगितलं. 29 महानगरपालिकेचं या राज्यामध्ये रणधुमाळी सुरू झालेली आहे. काही जिल्ह्यांमध्ये 10-10, 11-11 वर्षे या निवडणुका झाल्या नव्हत्या आणि लोकांना आपलं महापालिकेला मतदान आहे हे लोक विसरून गेले होते आणि म्हणून सुदैवानं आता निवडणुका लागलेल्या आहेत. आम्ही काँग्रेस म्हणून निश्चितपणे या निवडणुका ताकदीने या ठिकाणी लढणार आहोत. राज्यात जास्तीत जास्त ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून लढणार असल्याचं सांगत आमदार सतेज पाटील यांनी महायुतीमधील बेबनावावर टोला लगावला. राष्ट्रवादीची गरज त्यांना संपलेली आहे आता, त्यामुळं फार त्यांचा विचार करतील असं भाजप किंवा शिवसेना करेल असं मला वाटत नाही आणि आता सीट वाटपामध्ये ते स्पष्ट दिसेल. हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेता निवडीवरून माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी उत्तर देत या सरकारचा संविधानावर आणि लोकशाहीवर विश्वास नाही अशी टीका आमदार सतेज पाटील यांनी केली. संविधानावर विश्वास सरकारचा नाही आहे, लोकशाहीवर विश्वास त्या ठिकाणी नाही आहे. एवढं मोठं बहुमत असताना विरोधी पक्षनेतापद विधानसभा आणि विधान परिषद देण्यामध्ये काय अडचण होती असं मला वाटत नाही, परंतु लोकशाहीवरचा विश्वासच विद्यमान सरकारचा नाही आहे हे वास्तव समोर येतं. मागील 15 वर्षात काय केलं या विरोधकांच्या प्रश्नावर उत्तर देताना हवेतील ब्रिज, 100 इलेक्ट्रिक बस कुठे आहेत असा सवाल करत आम्ही टीका करण्यापेक्षा कामं सांगू, विरोधकांनी 3.5 वर्षात काय केलं ते सांगावं असा टोला आमदार सतेज पाटील यांनी लगावला. त्यांना टीका करण्याशिवाय दुसरं काही येत नाही. गेल्या 3.5 वर्षामध्ये काय केलं त्यांनी उत्तर त्या ठिकाणी दिलं पाहिजे. तो कसला हवेतला ब्रिज अजून व्हायचा आहे, इलेक्ट्रिकल EV बसेस कोल्हापूरमध्ये 100 येणार होत्या, त्याचं काय झालं ते उत्तर.
मला वाटतं टीका करण्यापेक्षा आम्ही केलेलं काम आम्ही सांगू. पोलिसांच्या वसाहतीसाठी इथं निधी आम्ही आणला. थेट पाईपलाईन योजना ही कोल्हापूरपर्यंत आणण्याचं काम केलं. परंतु गेल्या 3.5 वर्षामध्ये या कोल्हापूर शहरामध्ये महायुतीच्या सरकारनं नेमकं काय केलं? 100 कोटीचे रस्ते आले, परंतु त्या रस्त्याचा दर्जा तुम्ही सगळ्यांनी बघितलेला आहे. सर्किट बेंचनं त्याची दखल घेतली, म्हणजे काम किती चांगलं आहे हे दिसून येतं. यावेळी आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूर महानगरपालिका काँग्रेस आणि महाविकास आघाडी म्हणून पूर्ण ताकदीनं लढेल असा निर्धार व्यक्त केला. कोल्हापुरातील बालकल्याण संकुलातील पूजा उद्या भुदरगड तालुक्यातील खानापूर इथल्या विश्वजित पुजारी याच्याशी विवाहबद्ध होतीये. पूजा आणि विश्वजित यांचा हा विवाह सोहळा बालकल्याण संकुलातील अमृत महोत्सवी विवाह सोहळा आहे. या विवाह सोहळ्याच्या पूर्वसंध्येला प्रतिज्ञा नाट्यरंग संस्थेच्या माध्यमातून बालकल्याण संकुलात गीत मैफिल रंगली. जन्मदात्यांपासून दुरावलेल्या निराधार मुलामुलींचा सांभाळ करण्यासाठी कार्यरत असलेल्या कोल्हापुरातील बालकल्याण संकुलात लहानाची मोठी झालेली पूजा उद्या विवाहबद्ध होणार आहे. बालकल्याण संकुलात वाढलेल्या पूजाचा विवाह उद्या भुदरगड तालुक्यातील खानापूर इथं राहणाऱ्या विश्वजित पुजारी याच्याशी होणार आहे. उद्या होणाऱ्या पूजा आणि विश्वजित यांच्या विवाह सोहळ्याच्या पूर्वसंध्येला आज बालकल्याण संकुलात प्रतिज्ञा नाट्यरंग संस्थेच्या वतीनं मराठी संगीत मैफिलीचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रतिज्ञा नाट्यरंग संस्थेच्या वतीनं दिसते मजला सुखचित्र नवे ही मराठी संगीत मैफिल पार पडली. या संगीत मैफिलीत नीलांबरी जाधव, प्रीती देसाई, अमरसिंह राजपूत, गणेश जाधव, प्रशांत जोशी यांनी मराठी गाणी सादर करून पूजा आणि विश्वजितच्या विवाह सोहळ्याचा आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न केला. या मराठी संगीत मैफिलीचं सुरेश सुतार, अभिजित माळगे यांनी संयोजन केलं. उद्या होणाऱ्या पूजा आणि विश्वजितच्या विवाह सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आज बालकल्याण संकुलात पूर्वसंध्येला पार पडलेल्या या मराठी संगीत मैफिलीचा बालकल्याण संकुलातील पूजाच्या मित्रमैत्रिणींनी आनंद घेतला. करवीर तालुक्यातील कोपार्डे इथं कुंभी नदीच्या काठावरील 3 कृषी पंप रविवारी रात्री चोरट्यांनी लंपास केलेत. यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं असून पाण्याचा प्रश्नही निर्माण झालाय. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पाणी पुरवठा संस्थांचे ट्रान्सफॉर्मरना चोरट्यांनी लक्ष केलंय. आता कृषी पंपही लंपास करून चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान उभं केलंय. करवीर तालुक्यातील कोपार्डे इथं कुंभी नदीच्या काठावर अनेक शेतकऱ्यांचे कृषी पंप आहेत. रविवारी रात्री चोरट्यांनी विक्रमसिंह निंबाळकर यांचा 15 अश्वशक्ती, धीरज पाटील यांचा 15 अश्वशक्ती आणि श्रीकांत पाटील यांचा 10 अश्वशक्तीचा असे एकूण 3 कृषी पंप चोरट्यांनी लंपास केलेत. अन्य 3 कृषी पंप वजनदार असल्यामुळं ते चोरट्यांना घेऊन जाता आलेले नाहीत. शेतीचा वीज पुरवठा रात्री बंद असतो. ही संधी साधून चोरट्यांनी कृषी पंपांची चोरी केली आहे. आज सकाळी शेतकरी कृषी पंप सुरू करण्यासाठी गेल्यानंतर चोरीचा प्रकार निदर्शनास आला. यानंतर पोलीस पाटील जालिंदर जामदार यांनी करवीर पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. पंप चोरीला गेल्यामुळं पिकांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय. कुंभी नदीच्या काठावर आमच्या 10 HP 15 HP अशा मोटरी बसवलेल्या त्या आणि त्यातील आमच्या तिघांच्या मोटरी रात्री चोरट्यांनी चोरून नेलेल्या आहेत आणि 4 मोटरी अशा काढून टाकलेल्या आहेत इथं. आणि ते आता आमचं 25-30 एकर तिघांचं क्षेत्र आर्थिक अडचणी म्हणजे तोडणी पण नाही आणि आता उभं पीस वाळणार आणि लागणी करायचं ते पण थांबणार आहे. त्यामुळं पोलिसांनी ह्याचा लवकरात लवकर छडा लावून चोरट्यांचा बंदोबस्त करावा आणि आमचा म्हणजे विचार करावा. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पाणीपुरवठा संस्थांचे ट्रान्सफॉर्मरमधील साहित्य चोरीच्या घटना घडत आहेत. हे प्रकार अद्यापही थांबलेले नसताना चोरट्यांनी आता नदीकाठच्या कृषी पंपांना लक्ष्य करून पोलिसांसमोर आव्हान उभं केलंय. नृसिंहवाडी ग्रामपंचायतीनं शासन परिपत्रकानुसार मिळकतधारकांच्या थकीत घरफळ्यामध्ये 50% कर सवलत दिली आहे. तशाच प्रकारे पाणीपट्टी आणि दिवाबत्तीमध्येही कर सवलत द्यावी आणि नियमित कर भरणाऱ्यांना पुढील वर्षी 3ही करात सवलत द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. नृसिंहवाडी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक हेमंत कोळी यांना या मागणीचं निवेदन सादर करण्यात आलं. शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी ग्रामपंचायतीनं शासन परिपत्रकानुसार ग्रामसभा घेऊन घरफाळ्यामध्ये 50% सवलत देत थकबाकीदारांना 31 डिसेंबर अखेर कर जमा करण्याचं आवाहन केलंय.
या निर्णयाला विरोध करत संजय शिर्टीकर, गुरुदास खोचरे, विकास कदम यांच्यासह काही ग्रामस्थांनी आज ग्रामसेवक हेमंत कोळी यांची भेट घेतली. त्यांनी थकीत घरफाळ्यामध्ये 50% कर सवलत दिलीत, तशाच प्रकारे पाणीपट्टी आणि दिवाबत्तीमध्येही कर सवलत द्यावी अशी मागणी ग्रामसेवकांकडे केली आहे. पंचायत राज अभियानांतर्गत महाराष्ट्र शासनाने केलेला GR व त्या अनुषंगाने घेण्यात आलेली गावसभा, या गावसभेमध्ये जोरदार मागणीसहित बहुमताने ठराव मोठ्या प्रमाणावर लोकांचा आला की घरपट्टीबरोबर पाणीपुरवठा व पाणीपट्टी व दिवाबत्ती कर यामध्ये सुद्धा 50% सवलत व्हावी अशा पद्धतीचा ठराव झाला असताना चुकीच्या पद्धतीनं जर ग्रामपंचायत सदस्य आपल्याकडे अधिकार राखून ठेवत असतील तर ते चुकीचं आहे हे सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज निवेदन देण्यासाठी आलो. असं जर ठराव झाल्याप्रमाणे जर ठराव लिहित नसतील, प्रोसिडिंग देत नसतील आणि अंमलबजावणी करत नसतील तर त्या संदर्भात वरिष्ठ लेवलला आम्ही तक्रार करण्यासाठी जाणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाप्रमाणे जवळपास 11 डिसेंबरपासून जी त्यांनी मुदत दिली होती आपल्याला की 31 डिसेंबरवर तुम्ही काय असेल ते घरफाळा 50% सवलतीप्रमाणे भरा. जवळपास मी 4 दिवसाला येतो ग्रामपंचायतीमध्ये फळा भरून घ्या. ग्रामसेवक म्हणतात की आमचा काय निर्णय झाला नाही, ग्रामसभा झाल्या का नाही त्यांना ते माहिती आहे. त्यांनी मला उत्तर सांगितलं की बाबा भरून घ्यायचं का नाही. आलं की भरला म्हणतात की आमचा अजून निर्णय व्हायचा आहे, ग्रामसभा व्हायची आहे न व्हायची आहे. मग असं काय मत आहे, आज जवळपास 16-17 तारीख आहे. यांचा जर निर्णय जर असंच आहे 31 तारखेचा होऊन गेले तरी यांचा निर्णय जर होत नसला तर नागरिकांचं यात नुकसान होतंय. ग्रामसेवक हेमंत कोळी यांनी पाणीपट्टी आणि दिवाबत्तीमध्ये सवलत देण्याचा निर्णय सरपंचांसह ग्रामपंचायत सदस्यांच्या अखत्यारीत असल्याचं सांगितलं. यावेळी सरपंच चेतन गवळी उपस्थित न राहिल्यानं ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी विकास पुजारी, विनोद पुजारी, मुकुंद पुजारी, सागर धनवडे, रामा कुंभार, अविनाश शिंदे, ग्रामपंचायत सदस्य अमोल विभूते आदी उपस्थित होते. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एकदा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. प्रतीक्षा संपली. राज्यातील 29 महापालिकांची निवडणूक जाहीर. 15 जानेवारीला मतदान तर 16 जानेवारीला मतमोजणी. जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील ते वादग्रस्त रजिस्टर चौकशी समितीनं घेतलं ताब्यात. दोषींवर कडक कारवाई करण्याची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी. इचलकरंजीतील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी इचलकरंजीतील रस्त्याच्या पॅचवर्कच्या घाईनं अपघातांना दिलं निमंत्रण. भाजप शिवसेनेला आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीची गरज उरली नाही. आमदार सतेज पाटील यांचा टोला. आणि आचारसंहिता धाब्यावर बसवत आमदार राजेश क्षीरसागर यांनी केला विकास कामांचा शुभारंभ. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर हे आमचं YouTube चॅनल जरूर सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.